हा एक लेख मी लिहिलेला आहे वृद्धाश्रमावर. म्हणजे वृद्धाश्रमाबद्दल माझं मत. 2016 साली हा लेख मी लिहिलेला आहे. तर वृद्धाश्रम, 60च्या वर वय गेलं की माणूस फार नाही पण 50% थकून जातो. आजकाल माणसाचे आयुर्मान आहेच किती, 75 ते 80 वर्ष, अगदी हद्द झाली. हो ना. सर्वसाधारण 25व्या वर्षी नोकरी लागते असे आपण समजू. पुढे 35 वर्ष माणूस नोकरी करतो. जवळपास या 35 वर्षामध्ये तो नोकरीत पूर्ण शारीरिक मानसिक दृष्टीने खचून जातो. अनेक भलेबुरे प्रसंग ऑफिसमध्ये घडतात. त्याची मनस्थिती बरीच खालावून जाते. नोकरीमुळे त्याचे अनेकदा डॉमिनेशन झालेले असते. इगो दुखावलेला असतो. अशा अवस्थेत 60व्या वर्षी तो निवृत्त होतो. त्यावेळी त्याला त्याची बायको मुलांची चांगली साथ मिळाली पाहिजे. त्याच्या दुःखावर फुंकर घालणारे, त्याला समजावून घेणारे, त्याच्या अंतःकरणाशी समरस होणारे असे घरचे लोक हवेत. ते जर त्याला मिळाले तर तो पुन्हा आनंदी होतो. आपले दुःख विसरतो. 4 दिवस त्याचं आयुष्य वाढतं. पण दुर्दैवाने समजा त्याच्या परिवारातील लोक त्याला सारखे फटकून बोलत असतील, त्याला दुखावत असतील, त्याचा अपमान करीत असतील, तर त्याचे मन घरातून उठते. आपण ज्यांना जन्मभर सांभाळले, ज्यांचे लाड केले, ज्यांना सर्व प्रकारचे आर्थिक, कौटुंबिक, मानसिक सुख दिले, ती आपलीच माणसं आपल्याशी असं वागत असलेले पाहून तो पुन्हा निराश होतो आणि अशा वेळेस तो वृद्धाश्रमाकडे धाव घेतो. या वृद्धाश्रमामध्ये असेच होरपळलेले, असहाय्य झालेले लोक एकत्र येतात. घरात रोज फटकाफटकी करण्यापेक्षा लांब राहिलेले बरे, हीच त्यांची भावना बनते. इथे वृद्धाश्रमात पहा, सर्व अनोळखी लोक एकत्र येतात. एकमेकांच्या दुःखाशी समरस होतात. त्यांची अतूट अशी मैत्री बनते. प्रेम वाढते, सलोखा निर्माण होतो. वेळच्या वेळी चहा, नाश्ता, 2 वेळ जेवण, याशिवाय महिन्यातून एकदा वैद्यकीय मदत, उपचार हेही असतेच. पुन्हा करमणूक म्हणून कॅरम बोर्ड, चेस, पत्ते, टी व्ही, वाचायला पुस्तके, आणखी काय हवे. मानशी 10,000 रुपये जरी खर्च येऊ आला तरी तो परवडतो. कारण तिथले वातावरणच असे असते की तिथे मनाला अवर्णनीय असा आनंद लाभतो. चैतन्य मिळते, मानसिक शांती आणि समाधान मिळतं. जीवनामध्ये दुसरे काय हवे. एखाद्या वेळी वृद्धाश्रमातील सर्व पेन्शनर्स मिळून छोटी ट्रिप देखील काढतात. अशा अनेक सुखांचा उपभोग घेता येतो. या पेन्शनर्समध्ये काही जण कलाकारही असतात. वक्ते, चित्रकार, गायक, लेखक, जादूगार, वादक वगैरे वगैरे. त्यांच्याही मनोरंजनाचा लाभ होतो. शिवाय सगळी माणसं एकमेकांशी मोकळेपणी गप्पा गोष्टी करतात. हास्य विनोद होतो. सारेजण आपली दुःख विसरून जातात. आपल्या स्वतःच्या घरात आपल्याला इतकं मिळत नाही, ते तिथं मिळतं. रिटायर झाल्यानंतर आपल्याला पेन्शन असतेच. कायद्याने आपण तिचे मालक असतो. नाहीतरी आज न उद्या जायचेच आहे. मग पेन्शनचा, ग्रॅच्युटीचा, PFचा पुरेपूर उपभोग का घेऊ नये. घरचे लोक जर स्वार्थी असतील, फक्त आपल्या मिळालेल्या पैशावर टपून असतील, तर आपणही त्यांना तसाच दणका द्यायचा. एक दमडी त्यांना देऊ नका. त्यांना देखील माणसाची किंमत कळली पाहिजे. हो ना. काही भोळी भाबडे पेन्शनर्स मोठ्या प्रेमाने मुलांना, सुनांना, घरच्यांना सगळे रिटायरमेंटचे पैसे देतात आणि मग पस्तावतात. असो, काही माणसं अशी आहेत की त्यांना घरात कसलाही त्रास नसतो, पण तरी ते वृद्धाश्रमात जातात. तिथलं मुक्त आणि आनंदी स्वच्छंदी जीवन त्यांना आवडलेलं असतं. बायको, मुले, सुना त्यांना घरीच राहण्याचा आग्रह करीत असतात. पण दुसऱ्याच्या अनुभवातून हे आधीच शहाणे झालेले असतात. दुरून डोंगर साजरे हे त्यांना माहीत असतं. लांब राहिल्यावरच किंमत असते हे त्याने ओळखतात. 60च्या नंतर माणूस शरीराने जसा थकतो तसा मनानेही थोडा हळवा झालेला असतो. स्मरणशक्ती कमी होते, दृष्टी अधू बनते, स्वभावही भित्रा बनतो. पण तरी माझा असा ठाम विश्वास आहे की वयाच्या 70व्या वर्षापर्यंत तो थोडाफार बरा राहू शकतो. आपल्या सर्व गोष्टी तो कोणाची मदत न घेता स्वतः करू शकतो. त्याच्यानंतर मात्र त्याच्या नशिबावरच त्याला सोडून द्यावं. सांगायचा मुद्दा हाच की वृद्धाश्रम हा एक फार मोठा आधार आहे आणि ते काळाचीही गरज आहे. आपण एकेकाळी केलेल्या कष्टांची मधुर फळे आपल्याला उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर चाखायला मिळतात. आपला स्वाभिमान जर टिकवायचा असेल तर वृद्धाश्रमच चांगला.